वर्षानंतरच्या कार्यकाळामध्ये ज्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल झाला असे सर्व ओळखीचे आणि माझे सर्व सहकारी, आज नेमकं कोणत्या विषयावरती बोलायचं, कसं बोलायचं, कोणती गोष्ट सांगायची आणि कोणासमोर सांगायची, कारण की जे ऐकणार आहेत व्यासपीठावरती यांनी आम्हाला मार खाऊन खाऊन कसं ऐकावं हे शिकवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा उजागरा देताना पहिली एक गोष्ट आहे की व्यासपीठावर बसलेले यांनी 1 आणि 2 आणि 3 आणि 4 आणि 5 आणि बघितलेले आहेत, आणि आपण जे समोर बसले आपण 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे बघितलेले. हा यांच्या काळातला आणि आपल्या काळातला फरक आहे. आपली एकमेव जनरेशन अशी आहे की आपण ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासून सुरुवात केलेली आहे आणि आता LED पर्यंत पोहोचलेलो आहोत. पण व्यासपीठावर बसलेल्यांनी रेडिओची सुरुवात केलेली आहे आणि ब्लॅक अँड व्हाईट पर्यंत त्यांचे आयुष्य 30 मध्ये होतं. 30-35 वर्षामध्ये ज्यावेळेस आपण 40 मध्ये आता ओलांडलेलो आहोत त्यावेळेस यांनी ब्लॅक अँड व्हाईट हा यांचा एंड होता. असे सर्व मान्यवर आणि मान्यवरांचे जेव्हा नाव घेताना सुरुवातीपासूनच, म्हणजे ज्यावेळेस 5वी मध्ये सुरुवात केली ह्या महाविद्यालयामध्ये येण्याची, त्यावेळेस आवर्जून एकच चेहरा सुरुवातीला लक्षात राहायचा, ते पिंजारी सर, की तुम्हाला शिस्तीमध्ये या प्रांगणात यावंच लागेल आणि शिस्तीत नाही आला तर माझी काठी आहे आणि तुझी पाठ आहे. अशाच पद्धतीने व्यासपीठावर असलेले आणि ज्यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांची दशा काय होती असे आमचे गुजराती सर. गुजराती सरांच्या बाबतीमध्ये एवढंच सांगायचं की त्यांनी आम्हाला विज्ञान पण शिकवलं, गणित पण शिकवलं, आणि गणित विज्ञान शिकवताना आमच्या डोक्यावरून किती गणित गेलं, किती विज्ञान आलं आजपर्यंत आमच्याही लक्षात राहिलं नाही. त्यानंतर ज्यांना आम्ही लहानाचं मोठं होताना बघितलं, ज्यांनी आम्हाला बघितलं, जे आमच्या गावातलेच आहेत, आमच्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये राहिलेलो आहोत, असे आमचे सर. यांच्याविषयी भीती फक्त एकच होती की ज्यावेळेस अभ्यास नाही केला तर त्यावेळेस ते त्यांच्या शर्टाची बटन उघडायचे, आमचा हात पुढे करायचे आणि त्या हातावरती 2 बोटांनी चापट्या मारायचे, आणि त्या 2 बोटावरती आज घड्याळ आली ही त्यांचीच कृपा की आम्ही प्रगती करू लागलो. असेच आमचे तोलामोलाचे आणि आता जे ह्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल आहेत असे आमचे सर्वांचे लाडके PV सिसोदे सर. यांच्या बाबतीत त्यांनी प्रत्येकाचं नाव धरून वर्णन केलं. कदाचित मी कोपऱ्यामध्ये बसलो होतो म्हणून माझा चेहरा ओळखीचा आला का नाही आला म्हटलं बघू द्या. कारण एकमेव कारण असं आहे की PV सिसोदे सरांनी ज्यावेळेस शिकवत होते त्यावेळेस त्यांची शिकवण्याची पद्धत ही खूप वेगळी होती सर्व सरांमध्ये, आणि ते जेव्हा समजून सांगत होते त्यावेळेस जो समजून घेत होता तो आज या गावापासून विलुप्त झाला आणि नोकरीला लागला. आणि आम्ही भरपूर गोष्टी समजूनच घेतल्या नाही म्हणून आम्ही गावाची नाळ कधी तोडूच दिली नाही. अशीच गोष्ट ज्या जाधव मॅडम आहेत, केस पवार मॅडम आहेत, डांगरे मॅडम आहेत, कोतकर सर आहेत, आमचे भामरे सर आहेत. भामरे सरांच्या बाबतीमध्ये आज मनसोक्त बोलावं असं वाटतंय, कारण की व्यासपीठे माझे, समोरचे चेहरे माझे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर माझे आहेत, म्हणून एकच व्यक्तीविषयी जर बोलायचं म्हटलं तर खूप वेळ लागणार आहे. पण भामरे सरांच्या बद्दल एवढंच बोलेल की जे लहानपणापासून मी भामरे सरांना बघत होतो, मवाळ स्वभाव, शिकवणंही अलवारपणे, शिकणारही अलवारच होता, शिकवणारही अलवारच होते. शिकवताना कोणत्या पद्धतीने शिकवायचं ही त्यांच्याकडेच कला होती, असे आमचे भामरे सर. त्याच्यानंतर आमचे अण्णा, हे खूप काही, म्हणजे कदाचित माझ्याकडून नाव सुटून जाईल, फक्त एक नाव माझ्या 12वी मध्ये एक आठवणीत असेल की इतिहास शिकवणारे आमचे सर ज्यावेळेस वर्गात यायचे त्यावेळेस वर्गात आल्यानंतर एक दरारा नेहमी राहायचा की तुम्हाला शांत अर्धा तास बसावंच लागेल, आणि ते बसणं भाग होतं.
म्हणून सर्वात जास्त इतिहासामध्ये मी ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला लागलो तर सर्वात जास्त इतिहासामध्ये मला युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या प्रमाणात मार्क मिळाले होते. म्हणून 12वी मध्ये असलेल्या सरांनी जो इतिहासाचे धडे शिकवले, इतर कोणत्याही विषयामध्ये माझा इंटरेस्ट नव्हता, इतिहास जेव्हा मी शिकायची आवड झाली आणि ज्यांच्यामुळे ती आवड आली असे आमचे सिसोदे सरांमुळे, पाटील सरांमुळे, सर्व मान्यवरांमुळे ही शिक्षणाची जी गोडी निर्माण झाली, त्याच्यावरूनच माझं पुढचं भवितव्य कसं निर्माण होईल, कारण की त्याचा पाया हा विकास विद्यालयामधलाच आहे. हे झाले सर्व मान्य